सो नेक्स्ट क्वेश्चन नम्रता, तुला जीएफ आहे का आणि असेल तर तिचा फोटो दाखव ना. यार किती मेसेज आले, तुला गर्लफ्रेंड आहे का, तुला गर्लफ्रेंड आहे, तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव काय आहे, तुझ्या जीएफचं नाव काय आहे, तुझी जीएफ कोण आहे, तुला गर्लफ्रेंड आहे का, तुम्ही गर्लफ्रेंड है, तुम्हारी गर्लफ्रेंड है, तुम किससे प्यार करते हो, तुम्हारी गर्लफ्रेंड है, तुम्हारी गर्लफ्रेंड का फोटो भेजो. तुम्हाला गर्लफ्रेंडचा फोटो पाहिजे माझे, ठीक आहे. फायनली आज गर्लफ्रेंडचा फोटो दाखवून देतो. यार खूप झालं. इथून पुढे परत हा क्वेश्चन मला प्लीज विचारू नका. लाईव्ह मध्ये किती किती वेळा विचारलं तुम्ही, आता याच्यामध्ये पण क्वेश्चन मध्ये पण विचारताय. तो फायनली माझ्या गर्लफ्रेंडचा फोटो मी तुमच्या अरे यार तू सच्ची फोटो दिखा रहा है. सच्ची फोटो दिखा रहा हूं यार. उनको क्वेश्चन, अरे मत दिखा भाई. कितने क्वेश्चन आए उनका दिखाना पड़ेगा यार मुझको. अरे नहीं भाई मत दिखा यार. दिखा रहा हूं फाइनली गर्लफ्रेंड का अरे फोटो. नहीं को भाई जरा सब्र करो, इतने जल्दी मैं इतना बड़ा सस्पेंस नहीं दिखाने वाला. सो वीडियो के बीच में पूरा सस्पेंस है. Q&A वीडियो आपके लिए लेके आया हूँ. सो बहुत सारे क्वेश्चन इसमें पूछे गए हैं, उनके सबका आंसर दूंगा. सो चलो स्टार्ट करते. सो फर्स्ट क्वेश्चन पासून सुरुवात करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन रुबीने विचारलेला आहे. तिने फर्स्ट क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. सो पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट इज युअर फुल नेम. सो माझं पूर्ण नाव वैभव खंडू गिरडे, हे माझं पूर्ण नाव आहे. तुला कशी मुलगी आवडते. Oh my God! Wow! मला कशी मुलगी आवडते याच्यापेक्षा मी तुम्हाला असं सजेस्ट करू शकतो की तुम्ही कोणती मुलगी चॉईस करायची. तर सिंपलची गोष्ट आहे, जी तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या करिअरवर फोकस करेल, करिअरवर प्रेम करेल, त्या मुलीसोबत तुम्ही रिलेशनमध्ये किंवा ती मुलगी चॉईस करा. कारण कसा विषय असतो, जर तुमचं करिअर सक्सेस असेल, जर करिअर फिक्स असेल, करिअर सेट असेल, तरच तिच्या फॅमिली किंवा तुमची फॅमिली तिला किंवा तुम्हाला एक्सेप्ट करतील. त्याच्याशिवाय कोणी कोणाला एक्सेप्ट करणार नाही. करिअरकडे फोकस करणाऱ्या मुलीसोबत तुम्ही रिलेशनमध्ये येऊ शकता किंवा त्या मुलीकडे जास्त फोकस करू शकता. तर माझं म्हणणं आहे अशी मुलगी सजेस्ट करा किंवा एक्सेप्ट करा. सो मी असं करेल ट्राय. क्वेश्चन, व्हॉट इज युअर एज्युकेशन. सो मी सेकंड इयरला आहे अँड मी प्लस फोटोग्राफीचे क्लासेस वगैरे पण करतो, ते पण चालू आहेत माझे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन, शुभ्या यांनी विचारलेलं आहे, 100K फॉलोअर्स कंप्लीट झाल्यानंतर इन्कम चालू झाली आहे की नाही अजून. सो असं काही नाहीये की 100K फॉलोअर्स कंप्लीट झाल्यानंतर किंवा 50K फॉलोअर्स कंप्लीट झाल्यानंतर इंस्टाग्रामवर पेमेंट चालू होतं, असं काही नाहीये. तुम्हाला प्रमोशन सुरू होतात. 100K कंप्लीट झाल्यानंतर खूप सारे प्रमोशन सुरू होतात आणि त्या प्रमोशन मधून तुम्ही पैसे कमवू शकता. भले ते 10,000 असो, 8,000 असो, 9,000 असो, XYZ जे काय पेमेंट असतो तो आपल्याला स्टोरी वाईज, प्रमोशन वाईज पेमेंट मिळतो. ओके. तर जे काही तुमच्या लोकांचा गैरसमज असतो की बाबा 100K कंप्लीट झालं इंस्टाग्राम पेमेंट देतं किंवा इंस्टाग्राम पेमेंट पे करतं, तर असं काही नाहीये, हे एक अफवा आहे. सो चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. माही, आपको किसी ने कभी हर्ट किया है. नहीं, किसी ने हर्ट मतलब हाँ किया तो है. मतलब सिंपल सी बात है ना, जो चीज या जो व्यक्ति हमको बहुत ज्यादा प्यार करता है वही हमको बहुत ज्यादा हर्ट करता है. हाँ, लेकिन वो प्यार तो करता है ना, जो प्यार करते हैं वही हर्ट करते हैं. तो मुझे कभी किसी ने हर्ट किया तो मुझे उस बात का बुरा नहीं लगा, बहुत अच्छा लगा, क्योंकि जिसने हर्ट किया है वो प्यार भी करता है मुझसे. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन, मधु, तुझे व्हिडिओ मस्त आहेत पण मी तुझ्या मॉम डॅडला बघितलं नाही. मॉम सोबत खूप सारे व्हिडिओज आहेत माझे, खूप सारे म्हणण्यापैकी कदाचित आहेत, थोडेफार व्हिडिओ आहेत. हायलाईट वगैरे चेक करू शकता आणि रील्स मध्ये जर तुम्ही चेक केलं तर मला मॉमचे व्हिडिओ दिसेल. खूप जणांना माहिती आहे माझ्या मॉम कोण आहे. बट डॅड सोबत कधी म्हणजे असं कोणता सीन आलाच नाही की बाबा त्यांच्यासोबत कोणता व्हिडिओ वगैरे, किंवा मी असं कधी हिंमत केलीच नाही डॅड सोबत व्हिडिओ बनवायची. बट तुम्ही ब्लॉग बघू शकता. माझा एक न्यू ब्लॉग म्हणजे खाली असेल गणपती बाप्पांना आगमन, म्हणजे गणपती बाप्पांना आणताना त्यांच्यासोबत मी एक व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यामध्ये आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता, तिथे तुम्हाला माझे डॅड दिसतील. सो नेक्स्ट क्वेश्चन, मॉडल क्वीन. ओके. उनका क्वेश्चन है, अहमदाबाद में कोई रिलेटिव है क्या आपका. हाँ, अहमदाबाद में तो नहीं है, लेकिन अहमदाबाद के बाजू में एक चिंच पोखली है ना, अबे साले, उधर एक शमशान है, उसमें है हमारे रिलेटिव, वही रहते हैं. मैं डाल के हाथ छीड़ दूंगा, इनके हाथ चुड़ा खींच लूंगा. इस वक्त मेरा दिमाग वो हो गया है. सो नेक्स्ट क्वेश्चन करणचा आहे. हाय ब्रो, मुंबई ब्लॉग
अजून बनवत जा. हो नक्की, नेक्स्ट ब्लॉग आता जे मी नेक्स्ट ब्लॉग टाकणार आहे, ह्या ब्लॉगच्या नंतर जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तो मुंबई रिलेटेडच असेल. मुंबईच्या व्ह्यू वगैरे जो असेल, व्ह्यू वगैरे टोटल त्याच्या रिलेटेडच असेल. नक्की न्यू ब्लॉग मुंबईचा येणार आहे तुमच्यासमोर. मला माहिती आहे खूप सारे फॅन्स जे माझे आहेत ते टोटल मुंबईचे आहेत आणि त्यांना मुंबईचे ब्लॉग बघायला खूप आवडेल. सो ठीक आहे, चालेल. नेक्स्ट ब्लॉग मुंबईचाच मी टाकणार आहे याच्यानंतर. थँक्यू. सो नेक्स्ट क्वेश्चन इशिता. फर्स्ट विल विथ युअर होल फॅमिली. आय एम एक्सायटेड टू सी दॅट. ओके. दिवाळीमध्ये ऑल फॅमिली वगैरे येईल माझ्यासोबत. सो मी काढेल तेव्हा, ट्राय करेल दिवाळीमध्ये एखादा व्हिडिओ वगैरे मी ट्राय करेल. ओके, थँक्यू. सो नेक्स्ट क्वेश्चन वाघमोडे. वेअर आर यू फ्रॉम? बेसिकली आय एम फ्रॉम पुणे बट आय एम लोकेटेड इन PCMC. ओके. नेक्स्ट क्वेश्चन साक्षी मगर विचारले. तुला किती फ्रेंड्स आहेत इन गर्ल्स? ओके. सो लाईकमध्ये गर्ल्स फ्रेंड्स तर खूप सारे आहेत बट बेस्ट वन इज बेस्ट वन. तिचं कंपॅरिझन कोणी करू शकत नाही. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. 20 आणि हिचं नाव काय? आयडीचं नाव पुष्कश. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. क्वेश्चन साक्षीने विचारलेलं. तुझं फेवरेट सॉन्ग, तुझा फेवरेट कलर. हाऊ आर यू सो क्यूट. यार थँक्यू. फेवरेट सॉन्ग माझं आहे लुका छुपी मूवी मधलं दुनिया. खूप फेवरेट सॉन्ग आहे माझं. खूप 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 फेवरेट सॉन्ग आहे माझं. माय फेवरेट कलर जे मी आता घातलेलं आहे ब्लॅक कलर माझा खूप फेवरेट आहे. खूप खूप फेवरेट आहे ब्लॅक कलर. इट्स साई. अगर GF गुस्सा हो तो कैसे मनाए उसे. सिंपल सी बात है यार. GF गुस्सा हो तो कैसे मनाए, सिंपल बात है. अरे टेंशन नहीं लेने का, अपुन है ना. अपने गर्लफ्रेंड को क्या अच्छा लगता है क्या अच्छा नहीं लगता है तो हमें पता ही होता है, और वो किस बात से गुस्सा होती है ये भी हमें पहले से पता होता है. तो सिंपल सी बात है, वो जिस बात पे गुस्सा है वो बात मत करो, उस बात को टालो, और वो जिस बात पे हैप्पी हो वो बात करो. अगर वो चॉकलेट्स देने पे हैप्पी होती है तो चॉकलेट्स दो. अगर वो आपका मतलब लव यू बोलने पे हैप्पी होती है तो लव यू बोलो. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे दीपूचा. दादा तुम्ही मंथली इन्कम किती आहे आणि ऑनलाईन बिझनेस अँड इंस्टाग्राम वरून यूट्यूब वरून फक्त अंदाज सांगा. ओके. फक्त अंदाज बोलले तरी मंथली मी एक ऍक्टिवा तरी घेऊ शकतो, आसपास एक ऍक्टिवा तरी घेऊ शकतो, एवढा अंदाज सांगतो मी. आणि सध्या युट्यूब तर मी आत्ता चालू केले या मंथमध्ये. अजून युट्यूब चॅनल माझा मॉनिटाईज झालेला नाही. ग्रोथ वाढत चालली आहे, इन्कमची पण ग्रोथ वाढत चालली आहे. तशीच गेले 9 महिन्यापासून मी अमाऊंट कमवतोय. नेक्स्ट क्वेश्चन यसचा आहे. तू स्वामी भक्त कसा झाला? ऐक, थँक्यू सो मच ब्रो. थँक्यू सो मच. माझ्या लाईफ रिलेटेड तू क्वेश्चन विचारला, तू स्वामी भक्त कसा झाला. खूप मोठी स्टोरी आहे, मी शॉर्टमध्ये सांगतो. मी पहिलं म्हणजे खूप असं भक्ती वगैरे देवान वगैरे मध्ये असं जास्त नव्हतं. म्हणजे एक प्रकारे छोटासा नास्तिक जरी बोललं तरी मला चालेल. माझ्या फॅमिलीमध्ये खूप जण करायचे देवाचं वगैरे, टोटल खूप जण करायचे. माझी मम्मी करायची, आमचं कुलदैवत खंडोबा आहे सो ते करायचे, शंकराचं वगैरे भक्ती खूप जण करायचे. तर जास्तीत जास्त मी नाही का ह्या 2 मंदिरात जायचो. इथेच आहे माझ्या जवळपासच आहे, शंकराचं खूप मोठं मंदिर आहे आणि त्याच्याच शेजारी खंडोबांचं मंदिर आहे. तर त्यांच्या ह्याच्यात मी दरवेळेस जायचो, पाया पडायचो, नारळ वगैरे फोडायचो. तर अचानक जेव्हा माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट आला, जेव्हा मी नवीन फ्रेंड्स लोकांसोबत मिळालो, तेव्हा मला म्हणजे स्वामींबद्दल खूप साऱ्या गोष्टी कानावर पडायला लागल्या. जो माझ्यासोबतचा जो फ्रेंड सर्कलच समजा डायरेक्ट अचानक फ्रेंड सर्कल माझा टर्निंग पॉईंट माझा कॉलेज संपल्यानंतर माझा म्हणजे डायरेक्ट फ्रेंड सर्कलच मला चेंज झाला. माझा टोटल नवीन फ्रेंड्स लोकांसोबत मी अटॅच झालो. तर त्यांच्याकडून मला फक्त स्वामींबद्दल गोष्टी खूप साऱ्या ऐकायला मिळाल्या. तर माझ्या डोक्यात सारखं विचारायला की काय आहे स्वामी, काय आहे स्वामी भक्ती, काय आहे स्वामींची पॉवर. मग माझ्या डोक्यात सारखा तोच विचार यायला लागला की हे करतात मी कधी करणार, किंवा हे करतात मी करू का, मी पण एकदा ट्राय करू का, मी पण एकदा मठात जाऊ का, मी पण एकदा. मला पहिलं मठ बोलतात, त्यांच्या मंदिराला मठ बोलतात. मला हे पण पहिलं माहित नव्हतं. मी मंदिर बोलायचं, ते मला सांगायचे की अरे मठ मंदिर नसतं, मठ असतं त्यांचं. तर अचानक तुषार राठोड नाव आहे माझा मामाच, म्हणजे दोन मित्र, काही बोललं तरी चालेल, तुम्हाला खूप जवळ. त्यांनी मला अचानक एक दिवशी कॉल केला की बाहेर जायचं, ये बाहेर. तर मी बोललो ठीक आहे. अचानक मी बाहेर आलो, त्याच्यासोबत गाडी बसलो आणि तो डायरेक्ट त्यांनी मठामध्ये मला घेऊन गेला. स्वामींचं पहिलं दर्शन माझ्या तिथंच झालं. तर मठामध्ये घेऊन गेला आणि अचानक जेव्हा मी आतमध्ये पाऊल टाकतो तेव्हा अचानक माझं म्हणजे बॉडी फुल गरम व्हायला लागली. कारण मी खूप दिवसापासून त्यांचा विचार करत होतो ना. माझी एक फ्रेंड आहे, ती मला सारखं त्यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी वगैरे सांगायची आणि मग त्याच्यामुळे माझं खूप साऱ्या गोष्टी डोक्यात माझे विचार तेच यायला. आणि अचानक त्यांच्या मंदिरात मी आज प्रवेश करतो, आत्ता प्रवेश करतो, असं माझ्या डोक्यात विचार आला. अख्खी बॉडी गरम झाली. आतमध्ये गेल्यानंतर मला अचानक त्यांचा चेहरा मी पाहिला. चेहरा खूप भारी होता, खूप भारी होता. असं वाटत होतं की रिअल मूर्ती आहे. तुम्ही माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये पाहू शकता, युट्यूबचा म्हणजे मुंबईचा ब्लॉग आहे माझा फर्स्ट, त्याच्यामध्ये पाहू शकता. अँड त्याच्यामध्ये जेव्हा मी गेलो, एंट्री केली, त्यांचा चेहरा बघितला, मी एकदम म्हणजे असं शांत झालो. आणि अचानक माझ्या राईट साईडला माझी नजर गेली तर तिथे शंकराची
पिंड बोलता येईल, शंकराचं पिंड होतं आणि लेफ्ट साईडला खंडोबाचा फोटो, मूर्ती नव्हती, ते खंडोबाचा फोटो होता, मला अजूनही आठवतंय आणि अजूनही आहे. मी अचानक शॉक झालो की बाबा एवढ्या दिवस मी ज्या देवांची भक्ती किंवा ज्या देवांच्या मंदिरात जात होतो किंवा त्यांच्या मंदिरात जात होतो ते शेवटी मला एकत्र हितच मिळाले. म्हणजे आधीपासून असं जरी बोललं ना आपण की आधीपासून मी स्वामींचंच भक्त होतो तरी चालेल. अचानक मी ते शॉक झालो, माझी हार्टबीट वाढली. मी आजूबाजूला बघत होतो की बाबा कोण आहे का, म्हणजे त्यांना मला सांगायला माझी हार्टबीट वाढली, मला असं धक्का व्हायला. मी स्वतःच हात तिथे ठेवला आणि चेक करत होतो की माझी हार्टबीट फुल पॉवरने वाढली होती. एकदम अचानक एक स्ट्रॉंग फिलिंग माझी वाढली होती आतमधली. खूप भारी वाटलं मला ते. आणि तेव्हापासून अजूनही मी कधी मंदिरात गेलो माझा हार्टबीट सेम वाढते. मी अजूनही मंदिरात गेलो माझा एक हात, तुम्ही कोणी असतील बघतील वगैरे एक्सरसाइज माझ्या फ्रेंड सर्कल, तर माझा एक हात इथेच असतो कारण माझी हार्टबीट वाढते रिअलमध्ये. मला असं पॉझिटिव्ह वेव येतात त्यांच्या थ्रू. सो इथून सुरुवात झाली माझी स्वामी भक्तीची. थैंक यू. नेक्स्ट क्वेश्चन. सच्ची फोटो दिखा रहा हो यार, उनको क्वेश्चन. अरे मत दिखा भाई. कितने क्वेश्चन आए उनका, दिखाना पड़ेगा यार मुझको. अरे नहीं भाई मत दिखा यार. दिखा रहा हूँ फाइनली गर्लफ्रेंड का फोटो. अरे नहीं यार, नहीं. देखो यार देखो यार अरे यार. हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं.